रायगड लोकसभा मतदारसंघात आपण आहोत आणि या लोकसभा मतदारसंघातले उद्धव ठाकरे यांच्याकडून उभे राहिलेले शिवसेनेचे उमेदवार म्हणजेच अनंत गीते 6 वेळा खासदार झालेले आहेत आणि आज पुन्हा एकदा ते लोकांपुढे मतदान करण्यासाठी लोकांना उद्युक्त करत आहेत, त्यांना सांगत आहेत, त्यांना मतदान करण्यासाठी सांगत आहेत. सर, 6 वेळा आपण खासदार राहिलेले आहात, आता पुन्हा एकदा या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आपण उभे राहिलेले आहात. गेल्या 2 वेळेस एकदा तुमच्या पारड्यात मत टाकलं रायगडवासियांनी, एकदा तटकरेंच्या पारड्यात मत टाकलं, 1-1 अशी बरोबर झाली. आता हा तिसरा सामना कोण जिंकेल? हा सामना 100% मी जिंकणार आहे. मी जिंकणार म्हणजे रायगडची जनता जिंकणार आहे, रायगडचा मतदार जिंकणार आहे. रायगडच्या मतदारानं तो निर्णय घेतला आहे, रायगडच्या जनतेनं तो निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे ज्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आहे ती रायगडची जनता, रायगडचा मतदार हा लढा जिंकेल. याचाच अर्थ या मतदारसंघातून आनंद गीते विक्रमी मताने विजयी होतील. 2019 सारखी परिस्थिती सध्या राहिली नाही आहे, पण 2 मोठे पक्ष जे आहेत ते फुटलेले आहेत. एक शिवसेना आपला पक्ष, दुसरा तो आहे राष्ट्रवादी. या दोन्ही फुटलेल्या पक्षांच्या नंतर जे राजकीय गणित झालं ते 5 आमदार आता महायुतीमधले आहेत, 1 आमदार तुमच्या बाजूला आहे. महायुतीचे आमदार त्यांच्यासाठी प्रयत्न करतील, पण जे भास्कर जाधव आहेत ते देखील थोडेसे नाराज आम्हाला दिसून आले होते. तर याचा फटका बसेल की कशा प्रकारे तुम्हाला मतदान होईल? नाही, या फुटीचा काही परिणाम होणार नाही आहे, कारण कोकणातला मतदार हा सुज्ञ आहे, विचारी मतदार आहे. हा मतदार असा कळपानं मेंढरासारखा जाणारा मतदार नाही आहे, विचार करून मतदान करतो आणि हा इतिहास या कोकणातला आहे. म्हणून या कोकणानं बॅरिस्टर नाथपैंपासून, दंडवतेंपासून, अंतुलेंपासून असे दिग्गज या कोकणानं निवडून दिलेले आहेत. त्यामुळे इथला मतदार हा अतिशय सुज्ञ आहे आणि त्यामुळे या मतदाराला हे जे काही गलिच्छ राजकारण दुर्दैवाने या महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षानं खास करून देवेंद्र फडणवीसांनी केले, या गलिच्छ राजकारणाचा तिरस्कार आहे या कोकणातल्या मतदाराला. आणि त्यामुळे जी गद्दारी करून गेलेले आहेत त्या गद्दारांना धडा शिकवण्याची वाट मतदार बघतोय. तो आज मतदान केंद्रावर रांगा लावून त्यांना धडा शिकवणार आहे. तर तटकरे दावा करत आहेत की काही झालं तरी मीच जिंकून येणार, कारण की माझ्यासोबत सगळे महायुतीचे पक्ष आहेत आणि अनेक प्रकल्प वगैरे सगळे त्यांनी एक पाडाच वाचून दाखवला. आपल्याकडे काय आहे मतदारांना सांगायला? मला काही मतदारांना सांगण्याची गरज नाही आहे. मतदारांनीच निर्णय घेतला आहे, मतदारच बोलत आहेत. माझ्या सगळ्या सभा ह्या मी बोलतो त्याच्यापेक्षा जास्त मतदार बोलतात. कालची परवाची जी अलिबागची शेवटची सभा झाली ती दृष्ट लागावी अशी सभा होती. भर उन्हामध्ये हजारो मतदार, हजारो नागरिक त्या सभेला उपस्थित होते, उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी देत होते आणि त्यामुळे तटकरे काय म्हणतात याकडे अजिबात लक्ष द्यायची आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही आहे. इथल्या मतदारांनी तो निर्णय घेतलेला आहे, इथल्या जनतेनं तो निर्णय घेतलेला आहे. आज जात पात धर्म पंथ विरहित सर्व समाज माझ्या पाठीशी एकवटलेले आहेत आणि हे चित्र तुम्हाला आता आपण एक कव्हर केलं असेल, मतदान केंद्र कव्हर केले असतील, रांगा पाहिल्या असतील, टेबल पाहिले असतील. आज आमच्या टेबलवर जेवढी गर्दी आहे तेवढी त्यांच्या टेबलवरती कोणी चिटपाखरूसुद्धा नसतं. ही परिस्थिती आहे या संपूर्ण मतदारसंघात. तरीसुद्धा ते दावा करत असतील तर त्यांना नाकारणारा कोण आहे? शेवटी हे बघा, एखाद्याने स्वप्न पाहणं ह्याच्यात काही गैर नाही आहे आणि जर त्यांना तसं स्वप्न पडत असेल तर ते पाहण्यात काही चूक नाही आहे. पण वास्तव काय आहे ती रायगडची जनता, रायगडचा मतदार आज मतदाराने सिद्ध करणार आहे. तुमच्यासोबत जे आमदार होते भरत गोगावले यांनी काल आमच्याशी बोलताना असा दावा केला की अनंत गीते यांनी एकही प्रकल्प स्वतःच्या नावाने इकडे आणला नाही आणि त्यांचा स्वभाव जो आहे तो देखील सगळ्यांना सामावून घेणारा असा नाही आहे. ते नेहमी आम्हाला तिरस्काराने बोलतात वगैरे असं त्यांनी अनेक आरोप केले, जे तुमचेच काही 1-1.5 वर्षापूर्वी साथीदार होते. काय सांगाल? नाही, मला खरं भरत गोगावले हा काही दखल घेण्यायोग्य नाही आहे. त्याला राजकीय जन्म देणारा आनंद गीते आहे, त्यामुळे त्याची दखल घेण्याची मला अजिबात आवश्यकता नाही आहे. जसा जन्म दिला आहे तसा शेवटही मिस करीन. ठीक आहे, धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन अजित शिवतरकरसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.